नरेंद्र मोदी सरकार विरोधात काँग्रेसनं आणलेला अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानानं फेटाळण्यात आला। या प्रस्तावावर 3 दिवस झालेल्या चर्चेनंतर नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी काँग्रेससह विरोधकांनी सभात्याग केला। त्यामुळे मतदानाची वेळ आली नाही। अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी 2 तास 13 मिनिटांचं भाषण केलं, पण पहिल्या 1.5 तासात त्यांनी मणिपूरबद्दल अवाक्षरही उच्चारलं नाही। त्यामुळे विरोधकांनी सभागृहात मणिपूरच्या नावानं घोषणा दिल्या। पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला। 2018 साली मी भविष्य वर्तवलं होतं की 2023 मध्ये हे अविश्वास प्रस्ताव घेऊन येतील, त्याचप्रमाणे आता त्यांनी 2028 मध्येही अविश्वास प्रस्ताव आणावा असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला। नॉर्थ ईस्टवर सर्वाधिक अन्याय हा काँग्रेसच्याच राजवटीत कसा झाला याचा पाढाही मोदींनी आपल्या भाषणात वाचला। अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला। नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी यांची तुलना करताना नरेंद्र मोदी यांच्या रूपानं नीरव मोदी जिथे बसले आहेत असं विधान अधीर रंजन चौधरी यांनी केलं होतं। कॅमेरामन किरण कटारेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका विधानावरून गदारोळ झाला। नीरव मोदी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केल्यामुळे सत्ताधारी पक्षानं जोरदार आक्षेप घेतला। अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेचा आज 3रा दिवस। ज्यावेळी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधी पक्षनेते बोलतायत, त्यामुळे त्यांच्या पदाचा सन्मान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहामध्ये आलेले होते। त्यांनी ते भाषण ऐकायला देखील सुरुवात केली, पण या भाषणाच्या दरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी नीरव मोदी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केली आणि नीरव मोदी यांच्या रूपानं नरेंद्र मोदी आज इथं बसलेत असा देखील उल्लेख केला। त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे अनेक खासदार उठले आणि त्यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या माफीची मागणी केली। या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत महाराष्ट्रातल्या खासदारांनी सुद्धा आज भाग घेतला। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारला, तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी इंडिया आघाडीच्या नावावरून जोरदार टीका केली। कॅमेरामॅन आदित्यसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडनं पतधोरण जाहीर करण्यात आलेलं आहे। रिझर्व्ह बँकेकडून सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। त्यामुळे रेपो रेट 6.5% कायम राहणार आहे। परिणामी येत्या काळात व्याजदरात कोणताही बदल अपेक्षित नाही। देशाच्या आर्थिक विकास दरातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही। त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात विकास दर 6.5% कायम राहण्याचा अंदाज शक्तिकांत दास यांनी वर्तवला आहे। त्याचवेळी वाढत्या महागाईबाबत रिझर्व्ह बँकेकडून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। तसंच या संदर्भात उपाययोजना करण्यात येत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे। यंदाच्या वर्षातील अंदाजित महागाई दर 0.3% वाढवण्यात आलेला आहे। हा महागाई दर 5.4% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। महागाई संदर्भात चिंता व्यक्त करतानाच रिझर्व्ह बँकेनं बँकांचं वाढीव रोख राखीव प्रमाण 10%वर नेलाय। त्यामुळे बाजारातील अतिरिक्त गंगाजळी कमी करत महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे। कॅमेरामॅन अजित शिवतरकरसह अभिषेक फळ, एबीपी माझा, मुंबई। राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यान्वित केलेल्या मॉनिटरिंग कक्षाची नुकतीच मंत्रालयात बैठक पार पडली। या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यासह राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला। या विकास प्रकल्पांमधील अडथळे दूर करून कामं तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या। त्यानुसार पुणे मेट्रो प्रकल्पातल्या 3ही मार्गिकांची उर्वरित कामं तातडीने पूर्ण करण्यात येतील। पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात येईल। पुणे रिंग रोडचं काम आता कुठल्याही कारणामुळे रखडणार नाही। पुणे येथील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरूर खेड कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, सारथीचं प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, सातारा अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईतील जीएसटी भवनासह राज्यातील विकास कामं वेगानं पूर्ण करण्यात येतील। राज्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई।
मुंबईतल्या एका व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह इतर काही जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील गोरेगावच्या वनराई पोलिसांनी या प्रकरणातला मुख्य आरोपी मनोज मिश्रासह विपुल सिंग आणि चेतन सिंग यांना मुंबई विमानतळावर अटक केली आहे. विपुल सिंग आणि चेतन सिंग हे बिहारमधले कुविख्यात गुंड आहेत. या प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे विरोधातही गुन्हा दाखल आहे. गोरेगाव येथील ग्लोबल यांच्या कार्यालयात बुधवारी दुपारी 15 जणांनी येऊन सीईओ राजकुमार सिंग यांना मारहाण करून त्यांचं अपहरण केलं होतं. पीडित राजकुमार सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की मनोज मिश्रा यांच्याशी केलेला 5 वर्षांचा करारनामा पैसे परत न करता जबरदस्तीनं रद्द करण्यासाठी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यानंतर सिंग यांना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसरच्या कार्यालयात आणून त्यांच्याकडून स्टॅम्प पेपरवर करारनामा रद्द झाला असं लिहून घेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी पीडित राजकुमार सिंह यांची अपहरणकर्त्यांकडून सुटका केली. राजकुमार सिंह यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक आणि आरोपी मनोज मिश्रा यांच्यासोबत संगीत निर्मितीसाठी 8.5 कोटी रुपयांचा करारनामा केला होता. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. मागील 1 महिन्यापासून किराणा मालाच्या सर्वच वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यातच केंद्रीय कृषी मंत्रालयाची जी आकडेवारी समोर आली आहे त्यामध्ये सर्वच डाळीच्या उत्पादनात घट झालेली आहे आणि त्यातल्या त्यात तूर डाळीच्या उत्पादनात तब्बल 4 लाख टनाची घट या आकडेवारीतून दिसून येते. या वर्षी सर्व प्रकारच्या डाळीच्या लागवडीत 9% घसरण झाली आहे. गेल्या वर्षी 5 लाख टन डाळीची तूट उरली. आगामी वर्षातही ही तूट कायम असणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे डाळीचे भाव यंदा तेजीतच राहणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सर्व प्रकारच्या किराणा मालाचे भाव तेजीत आहेत. त्यात सर्व प्रकारच्या डाळी, तांदूळ, गहू, ज्वारी, पोहे आणि शेंगदाणे यांचे भाव 10 ते 25 रुपयाने वाढले आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या वर्षी सर्वच डाळीचं लागवड क्षेत्र हे घटलेलं आहे. यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. येत्या काळामध्ये डाळीची टंचाई आणि भाव वाढ ही दिसून येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅमेरामन विजय कावाळेसह विशाल भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा हे महाराष्ट्रामध्ये मोसंबी हब म्हणून ओळखले जातात आणि इथे हजारो शेतकरी मोसंबीचं पीक घेतात. मात्र यावर्षी हे शेतकरी हैराण आहेत मोसंबीच्या गळतीमुळे. मी एका बागेत आहे आणि दृश्य तुमच्या समोर आहे की किती मोठ्या प्रमाणावरती मोसंबीची गळती होत आहे आणि आता कुठं फळं या ठिकाणी आकार धरायला लागली होती. मात्र त्याच वेळेस गळतीनं शेतकरी हैराण आहे. आणि दुसरी एक गोष्ट आणखी मी तुम्हाला दाखवतो ती म्हणजे गोगलगाय. आता हे झाड जर तुम्ही बघितलं तर या झाडावर असंख्य गोगलगायी आहेत. म्हणजे इथपासनं जर आपण सुरुवात केली तर हे थेट या पूर्ण झाडावर आपण पाहाल तिथपर्यंत गोगलगायी आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोगलगायी झाडांची साल खातात आणि मग हे पूर्णपणे झाड जे आहे ते वाळून जातं आणि मग मोठ्या प्रमाणावरती याचे फळं टिकत नाहीत. आणि याच्यावरती उपाय काय तर अजून शेतकऱ्यांना गोगलगायीवर पूर्णपणे काय उपाय करावा हे कळत नाहीत. मात्र हजारो हेक्टरवरील ज्या बागा आहेत त्या या गोगलगाई ज्या आपण पाहतात या गोगलगाईमुळे आणि फळ गळतीमुळे या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहेत. पीक गळती मोठ्या प्रमाणावरती होऊ लागली आहे आणि त्यांची अपेक्षा हीच आहे की कृषी विभागानं तात्काळ या संदर्भात मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना द्याव्यात. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. विदर्भामध्ये सर्वात मोठं उत्पन्न घेतलं जातो तो संत्रा पिकाचं. परंतु मागील 5 वर्षापासून जर आपण बघितलं तर अमरावती जिल्हा नव्हे तर नागपूरमध्ये सुद्धा संत्रा गळतीची जी रोग आहे तो मागील 5 वर्षापासून लागलेला आहे. दरवर्षी संत्रा गळतीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होते. हजारो संत्रे असे खाली पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल होण्याच्या मार्गावर आलेला आहे. या गळतीला एकूण 5-6 वर्ष झाले सतत आम्ही वेळोवेळी मागणी करून शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाला सतत पाठपुरावा करून का बा याच्यावर कायमस्वरूपी उपाय. आम्हाला अनुदानाची अपेक्षा नाही, अनुदान तर मिळालंच पाहिजे, शेतकऱ्याचा हक्क आहे, अनुदान मिळालंच पाहिजे, परंतु याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना अजूनही काही सुचवल्याने गेली. आमचं एकच म्हणणं आहे की पावसाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी NRCCनं एक टाइम बॉम्ब कार्यक्रम द्यावा की पावसाळ्यामध्ये ही खतं टाकावं, ही फवारणी करावी आणि पाण्याचं नियोजन अशा पद्धतीचं करावं. चांदूर बाजार तालुक्यात नाही तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील जे संत्रा बाग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या शेतातील संत्रा बागाची हीच परिस्थिती आहे. संत्रा गळतीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तातडीने कृषी विभाग आणि NRCCनी तातडीने याच्यावर उपाययोजना करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती.
वाढलेलं तापमान आणि लांबलेल्या पावसाचा फटका यामुळे आता विड्याची पानं देखील महागणार आहेत. साधं पान 20%नी तर कलकत्ता पान हे दुपटीनं महागणार आहे. श्रावण महिन्यात पूजा आणि धार्मिक विधींसाठी विड्यांच्या पानांची मागणी वाढते. त्यात तमिळनाडूतून येणारं विड्यांचं मद्रासी पान येणं बंद झालंय. दरम्यान राज्यातल्या काही भागांमध्ये वाढलेलं तापमान, उशिरानं आलेला मोसमी पाऊस आणि काही भागांमध्ये पावसानं दिलेली ओढ यामुळे राज्यातील गावरान पानांचे दर हे 20%नी तर कलकत्ता पानांचे दर दुपटीनं वाढलेत. गावरान पानांचा दर 20 दिवसांपूर्वी 80 रुपये शेकडा होता, तो आता 100 रुपये शेकडा झालाय. पश्चिम बंगालमधून येणारी कलकत्ता पानं ही 300 रुपये शेकडा होती, त्यांचा दर आता 600 रुपये शेकडा झालाय. परिणामी 20 रुपयांचं मसाला पान आता 25 रुपयांना मिळणार आहे. महाराष्ट्रात पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमधून विड्याची पानंही आणली जातात. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये बनारस आणि कलकत्ता या पानांचे मळे आहेत. मद्रासी पान हे तमिळनाडूमधून येतं, तर नागवेलीवरची ही पानं रेल्वेनं देशभरात पोहोचवली जातात. कॅमेरा पर्सन अजय गुप्तांसह सिद्धेश ताकवले, एबीपी माझा, मुंबई. राज्य सरकारनं एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत तर ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यात एसटी कामगारांचा संप होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी राज्य सरकारला अल्टिमेटम म्हणून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून 11 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्याबरोबर झालेल्या करारानुसार राज्य सरकारप्रमाणे आम्हाला महागाई भत्ता 42% मिळणं आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत तो निर्णय दिला गेला नाही. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलेलो आहोत, त्यांनी घोषणाही केलेली आहे. आम्ही अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांनाही भेटलेलो आहोत. तेव्हा आपल्या मार्फत आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला तातडीनं आमच्या प्रलंबित आर्थिक मागण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात यावा, अन्यथा उपोषण अटळ आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कामगारांचं उपोषण 11 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. पण राज्य सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबर पासून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक आगारात एसटी कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसतील असा इशारा देण्यात आला आहे. कॅमेरा पर्सन उत्तम कोटेरासह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पिंपरी चिंचवड मधील विरोधी पक्षांसह समविचारी संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्ष आणि समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिशेनं मोर्चा काढला, पण तिथवर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना रोखलं. मग दळवी नगरच्या चौकात बसूनच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला. या आंदोलनातल्या मोजक्या नेत्यांना पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याची मुभा देण्यात आली. भिडेंनी आतापर्यंत संतांपासून ते महात्मा गांधींपर्यंत आणि स्वातंत्र्य दिनापासून ते कोरोनापर्यंत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत, तरी त्यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. मुळात राज्य सरकारचाच भिडेंना पाठिंबा असल्यानं पोलीस दबावाखाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंचा गुरुजी असा उल्लेख केला होता. या वक्तव्याचाही या आंदोलनात निषेध व्यक्त करण्यात आला. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. बारामती तालुक्यातील मेडद येथे शासकीय आयुर्वेदिक कॉलेजचं काम सध्या सुरू आहे आणि ज्या जागेवरती काम सुरू आहे ती जागा आमची आहे असा जो आहे तो या नागरिकांचा आरोप आहे. मेडद येथे आयुर्वेदिक कॉलेज जे होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 15 एकर जागा ऑलरेडी घेतलेली आहे. त्या जागेचा प्रस्ताव त्यांना 350 कोटी रुपयाचा मंजूर झालेला होता. त्या जागेत बांधकाम न करता त्या प्लॉटच्या त्यांच्या जागेच्या लगत असणारी आमची 15 एकर जागा, जे गोरगरीब कुटुंबातले लोक आहेत, अर्धा गुंठ्यापासून 2 गुंठ्यापर्यंत त्यांच्या जागा आहेत तिथे, तर त्या लोकांच्या जागा त्याच्यावर डोळा ठेवून त्या जागेवरती बांधकाम सुरू केलेलं आहे. ह्याच्याबद्दल आमचा तीव्र आक्षेप आहे आणि तीव्र निषेध आम्ही करतो. ह्यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक ह्या लोकांनी, तलाट्यांनी 1 दिवसामध्ये 7-12च्या नोंदी बदलून आयुर्वेदिक कॉलेजचं नाव त्याच्यावर लावले. ह्याच्याबद्दल आम्हाला तीव्र आक्षेप आहे. तर हे होते जे आंदोलक, त्यांचं म्हणणं आहे की विकासाला आमचा विरोध नाहीये, पण विकास करताना आमच्या जागा का बळकावल्या जातात असा थेट सवाल जो आहे ते आंदोलक विचारताना दिसतात. जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले, त्यासोबतच SIT आणि ED कडून होणाऱ्या चौकशा या सगळ्या विरोधात BMC अभियंता अधिकाऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. BMC अधिकारी, अभियंते, कामगार, कर्मचारी यांना खात्यातून विभागातून मोर्चा काढत 23 ऑगस्टला आझाद मैदानावर येण्याचं आवाहन त्यांच्या संघटनांकडून करण्यात आलंय.
मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि अभियंते यांच्यावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून होणारे हल्ले आणि ईडी SIT कडून सुरू असलेल्या चौकशांच्या ससेमिरा विरोधात 23 ऑगस्टला हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या 332 आणि 352 कलम रद्द करण्याच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधातही हा मोर्चा काढला जाणार आहे. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना राजकीय पक्षाकडून आणि तपास यंत्रणांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप BMC कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केला आहे. 23 ऑगस्टच्या मोर्चात 1 लाखापेक्षा BMC अधिकारी कर्मचारी एकत्र आल्यास आणि मुंबई महापालिकेची सेवा ठप्प झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील असा इशाराही BMC कर्मचारी संघटनांच्या वतीनं देण्यात आला आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांत नेब ABP माझा मुंबई. भिवंडी-वाडा मनोर हा तब्बल 64 किलोमीटरचा राज्य महामार्ग करोडो रुपये खर्च करूनही अजूनही खड्ड्यातच आहे. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. या महामार्गावर कुडूस येथे नागरिकांच्या वतीने जवळपास 2 तास रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. भिवंडी-वाडा मनोर हा राज्यमार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा पर्यायी रस्ता आहे. पण 34 किलोमीटरच्या या महामार्गावरही खड्ड्यांचं साम्राज्य झालं आहे. गेल्या 3 वर्षात जवळपास 58 कोटी रुपये खर्च करूनही या महामार्गाची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीसह इतरही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामांमध्ये प्रशासन आणि ठेकेदारांचं साठलोट आहे का असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. भिवंडी-वाडा मनोर हा महामार्ग वेळीच दुरुस्त केला नाही तर यापुढच्या काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. कॅमेरामन प्रितेश पटेलसह मी संतोष पाटील ABP माझा वाडा पालघर. सिंधुदुर्गात वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चक्क चमकणारी अळमी आढळलेली आहे. महाराष्ट्रात चमकणारी अळमी आढळण्याची पहिलीच नोंद जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्गात झाली आहे. याआधी चमकणारी अळमी ही केरळ राज्यात आढळली होती. त्यानंतर दुसरी नोंद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याआधी चमकणारी बुरशी तिलारी खोऱ्यात आढळली होती. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात मंगेश मानगावकर यांच्या परसबागेत दुर्मिळ बायोलॉजिकल्स फंगी म्हणजे रात्री चमकणारी अळमी आढळली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच दुर्मिळ अळमीची नोंद झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेने समृद्ध असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे. जगभरात अळमीचे 1000 प्रकार आहेत. त्यापैकी केवळ 75 प्रकारच्या अळमी या चमकणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्गातील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात आजवर प्रकाशमान होणाऱ्या बुरशीची नोंद झाली होती. मात्र महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात पहिल्यांदाच चमकणाऱ्या अळमीची नोंद झाली आहे. कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड ABP माझा सिंधुदुर्ग. नागपुरात मेट्रोचे इंजिन आणि डबे स्प्रे पेंटने रंगवून त्यांचा विद्रुपीकरण केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नागपुरातील खापरी मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली. नागपूर मेट्रोच्या खापरी मेट्रो स्टेशन आणि मिहान मेट्रो डेपोच्या दरम्यान ट्रॅकवर मेट्रो ट्रेन उभी होती. त्या मेट्रो ट्रेनला अज्ञात व्यक्तीने रंग लावून तिचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. त्या व्यक्तीनं ट्रॅकवर उभ्या असलेल्या मेट्रोचे इंजिन आणि डब्यांना वेगवेगळ्या स्प्रे पेंटने रंगवून त्यांचं विद्रुपीकरण केलं आहे. मेट्रो प्रशासनानं अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी CCTV कॅमेरे नाही. त्यामुळे अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न घ्यावे लागणार आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ ABP माझा नागपूर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.